महत्त्वाची सूचना तुम्हाला विचारात घ्यायची आहे. दोन्ही भागातील उत्तरपत्रिका लिहिताना मुख्य प्रश्नातील प्रत्येक उपप्रश्नाचे उत्तर लिहिताना उत्तराच्या सर्व पायऱ्या एकाखाली एक सलग लिहायच्या आहेत. त्या दरम्यान विनाकारण ओळी सोडायच्या नाहीत. कोणत्याही दोन उपप्रश्नांच्या दरम्यान म्हणजे उत्तराच्या दरम्यान तुम्हाला फक्त आणि फक्त 2च रिक्त ओळी सोडायच्या आहेत. ही सगळ्यात महत्त्वाची माहिती उत्तरपत्रिका लिहिताना सर्व विद्यार्थ्यांना विचारात घ्यायची आहे. प्रश्न क्रमांक 1 8 गुणांसाठी असून त्याच्यामध्ये अ आणि ब असे 4 गुणांसाठीचे 2 उपप्रश्न आहेत. ए MCQ असून त्यामधील उपप्रश्नांचे क्रमांक सलग लिहून त्यासमोर अचूक उत्तराचे पर्याय जसे स्क्रीनवर दिसतात त्याप्रमाणे लिहायचे आहेत. त्यानंतर 2 ओळी सोडून बी उपप्रश्न लिहून त्यामधील उपप्रश्नांची उत्तर लिहायची आहेत. प्रश्न क्रमांक 2 12 गुणांसाठी आहे. ज्याच्यामध्ये अ आणि ब किंवा ए आणि बी असे 2 उपप्रश्न आहेत. ए मध्ये तुम्हाला 3 पैकी 2 कृती पूर्ण करायच्या आहेत जशाच्या तशा लिहून. जर तुम्हाला 100% 3 पैकी 2 कृती येत असतील तर त्या 2च कृती तुम्हाला उत्तरपत्रिकेत लिहून तिचं अवलोकन करून बॉक्स भरायचे आहेत. तिसरी कृती लिहिण्याची आवश्यकता नाही. ब मध्ये तुम्हाला 5 पैकी कोणत्याही 4 उपप्रश्नांची उत्तरं उत्तरपत्रिकेत लिहायची आहेत 8 गुणांसाठी. 5 पैकी जे अचूक 4 प्रश्न तुम्ही सोडवू शकता त्यांना प्रश्नपत्रिकेत टिकमार्क करा आणि त्याच 4 उपप्रश्नांची उत्तरं तुम्हाला उत्तरपत्रिकेत व्यवस्थित लिहायची आहेत. प्रश्न क्रमांक 3 9 गुणांसाठी असून ज्याच्यामध्ये ए 3 गुणांसाठी आणि बी 6 गुणांसाठी आहे. ए मध्ये तुम्हाला 3 कृती दिलेल्या असतील, एकच कृती पूर्ण करायची आहे. विद्यार्थी मित्र इथंही लक्षात घ्या, जर 3 पैकी 1 कृती तुम्हाला अचूक 100% येत असेल तर तीच लिहा. अन्य 2 विनाकारण लिहू नका. लिहिलेल्या कृतीचं अवलोकन करा आणि व्यवस्थित बॉक्स भरा. प्रश्न क्रमांक ब मध्ये 4 पैकी 2 उपप्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. प्रथम खात्री करा की 4 पैकी कोणत्या 2 उपप्रश्नांची उत्तरं तुम्हाला 100% अचूक लिहिता येतात. प्रश्नपत्रिकेत त्या प्रश्नांना टिकमार्क करा आणि त्याच 2 प्रश्नांची उत्तरं उत्तरपत्रिकेत लिहा. प्रश्न क्रमांक 4 8 गुणांसाठी असून ज्याच्यामध्ये तुम्हाला 3 पैकी 2 उपप्रश्न सोडवायचे आहेत. प्रथम येणाऱ्या 2 उपप्रश्नांना टिकमार्क करा आणि त्याच 2 उपप्रश्नांची उत्तरं तुम्ही उत्तरपत्रिकेत लिहिणार आहात. विनाकारण राहिलेला प्रश्न लिहू नका. प्रश्न क्रमांक 5 मध्ये सुद्धा तुम्हाला 2 पैकी 1 प्रश्न सोडवायचा आहे 3 गुणांसाठी. पुन्हा एकदा त्या 2 पैकी तुम्हाला एका उपप्रश्नाचं उत्तर अचूक, तो प्रश्न नेमकं कोणता त्याला टिकमार्क करा आणि त्याचंच उत्तर उत्तरपत्रिकेत लिहा व्यवस्थित. विद्यार्थी मित्र हो, तुम्हा सर्वांना 15 मार्च 2022 पासून सुरू होणाऱ्या बोर्ड परीक्षेसाठी घवघवीत यश मिळो यासाठी, पेपर सोपे जावोत यासाठी माझ्याकडून बेस्ट ऑफ लक.